लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धू आणि भावनाच्या लग्नाच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम गाडेपाटलांच्या घरामध्ये अगदी जोरदार पद्धतीने सुरू असतो। याचं सगळ्याचं नियोजन सिद्धूने स्वतःच केलेलं असतं आणि त्याला मदत त्याच्या मित्रांनी केलेली असते, कारण की सिद्धूला त्याचं लग्न परंपरा आणि विधिवत पूर्ण करायचं आहे। त्याच्यामुळं तो सगळे कार्यक्रम अगदी आनंदाने आणि उत्साहाने पार पाडत असतो। परंतु घरातल्या कोणालाही याचं सुख दुःख नसतं, कोणालाही यामध्ये इंटरेस्ट तर अजिबात नसतो। सगळेजण अगदी तोंड पाडून बसलेले असतात। पण आजीने एक काम मात्र भारी केलेलं असतं, ते म्हणजे पूर्वीला या कार्यक्रमाला बोलवून घेतलेलं असतं, कारण की आजीला पूर्वीच्या मदतीने या कार्यक्रमाचा सत्यानाश करायचा असतो। त्याच्यासाठी आजीच्याच शेजारी पूर्वी बसलेली असते। पूर्वी आजीला काहीतरी खानाखुणा करतच असते आणि आजी तिला मार्गदर्शन करत असते। सिद्धू आणि भावना आता हातामध्ये दिवटी घेऊन त्या होमाच्या भोवती फिरत असतात। जागरण गोंधळी जे आहेत ते गाणी देवीची म्हणत असतात आणि इकडे सिद्धू आणि भावना मात्र दिवटी घेऊन नाचत असतात। तेवढ्यात सिद्धूला कुणाचा तरी फोन येतोय, त्याच्यामुळे सिद्धू बाहेर निघून जातो। त्यानंतर फोनवर तो बोलत असतो महत्त्वाचं। तेवढ्यात सिद्धूला घरातनं आवाज येतो, सिद्धिराज मला वाचवा, सिद्धिराज मला वाचवा। तो आवाज दुसरा तिसरा कोणी नसून भावनाचाच असतो। मग सिद्धू अगदी फोन ठेवतोय आणि धावत पळत घरामध्ये जाताना आपल्याला दिसतोय। तर झालेलं असतं असं की भावना खाली पडलेली असते, तिच्या हातात जी दिवटीची आग असते ती भावनाच्या साडीला लागलेली असते आणि भावना पूर्ण आगीमध्ये लपटलेली असते। आणि हे सगळं कारस्थान पूर्वीने आणि आजीने घडवून आणलेलं असतं। पूर्वीने भावनाला लाथ मारलेली असते, त्याच्यामुळे भावना खाली पडलेली असते। काय आता भावना पूर्वीचं नाव घेणार का आणि सिद्धू भावनाला वाचवणार का, हे पहा।